नमस्कार माझ्या गोड ताईंनो, कशा आहात सगळ्या? मी सरितानी खूप मनापासून स्वागत आहे तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये आणि गणपती बाप्पाच्या एका या ब्लॉगमध्ये. तर सगळ्यांच्या घरी मोठ्या जल्लोषामध्ये बाप्पांचं स्वागत झालेलं आहे आणि बाप्पांचं आगमन इतक्या जोरात झालेलं आहे की अगदी म्हणजे काल पूर्ण सगळ्याकडचाच आणि सगळीकडचाच हा अगदी म्हणजे काल पुरा परिसर जो आहे सगळ्यांच्याकडचा तो जल्लोषामध्ये न्हावून निघाला होता आणि बाप्पांचं आगमन सगळ्यांच्याकडे झालेलं आहे. सगळे खुश आहेत, लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांना आनंद आहे बाप्पा आपल्या घरी आल्याचा. आणि आता बाप्पांचं स्वागत करता करता एक दिवस झालेला आहे, तर सुरुवात झालेली आहे येणाऱ्या गौराईंच्या स्वागताची. आणि यावेळेला माहिती आहे गौराईंसाठी लक्ष्म्यांसाठी इतक्या भन्नाट ट्रेंडिंग साड्या आलेल्या आहेत. म्हणजे प्रॉपर साडी गौराईंसाठी घ्यायची आहे, लक्ष्म्यांसाठी घ्यायची आहे, म्हणजे मागे पुढे बघत नाहीत लेडीज हल्ली. तर आपल्याकडे काही पैठण्यांचं कलेक्शन आलेलं आहे फक्त गौराईंसाठीचं. तर ते आलेलं आहे म्हणजे माझ्याकडे विकायला नाही आहे, आपल्याकडे फॉल पिकोसाठी आलेल्या साड्या आहेत. काहींनी फॉल लावलेले तर काहींनी फक्त पिको केलेल्या आहेत. कारण त्या गौराईंनी नेसवल्यानंतर त्या साड्या त्यांच्याच होणार आहेत, ज्यांनी घेतलेल्या आहेत त्यांच्या. खूप छान पॅटर्न्स आहेत, खूप छान पैठण्या आहेत, वेगवेगळ्या विविध प्रकारच्या पैठण्या आहेत. म्हणून चला तुमच्याशी जर हा पैठण्यांचा ब्लॉग किंवा हा ट्रेडिशनल साड्या ज्या आहेत त्यांचा ब्लॉग तर झालाच पाहिजे, म्हणून तुमच्यासोबत हा व्हिडिओ शेअर करते. आणि प्रत्येकीनं आपापल्या चॉईसप्रमाणे साड्या घेतलेल्या आहेत. पण सध्या माहिती आहे जास्त ट्रेंड कोणता आहे तर नारायणपेठ साडीचा ट्रेंड जास्त आहे आणि त्या साड्या मात्र सगळ्यांनी गौराईंसाठी घेतलेल्या आहेत. आणि खूप साऱ्या साड्या माझ्याकडे आलेल्या आहेत, तर तुम्हाला मी दाखवते. चला तर आता साड्या कोणत्या कोणत्या आहेत त्या बघूया. ही आहे नारायणपेठ, ऑरेंज फिरता कलर आहे आणि ग्रीन कलरची डार्क अशी बॉर्डर आहे. इतका सुंदर याचा ब्रॉकेट वर्क आहे, बुट्ट्या ज्या आहेत मोठ्या मोठ्या आहेत आणि याचा कलर कॉन्ट्रास्ट इतका सुंदर दिसतोय बघा. ही साडी सध्या खूप ट्रेंडमध्ये आहे. पूर्ण ऑल ओव्हरमध्ये बुट्ट्या आहेत त्याच्यामध्ये आणि बॉटल ग्रीन किंवा डार्क ग्रीन कलरची ही बॉर्डर आहे. नेसल्यानंतर बघा असं पाहिलं तर थोडासा फेंट कलर दिसतोय, असं पाहिलं तर डार्क कलर दिसतोय, म्हणजे फिरता कलर आहे. खूप सुंदर कलर आहे हा नारायणपेठचा. आणि ही सुद्धा गौराईंसाठी आलेली साडी आहे. त्यानंतर गौराईंसाठी अजून आलेल्या साड्या आहेत, या सुद्धा नारायणपेठमध्ये जात आहेत. ॲक्च्युली ह्या खूप ट्रेंडला आहेत सध्या साड्या. तर गौराईंसाठी हा एक रेड आणि ग्रीन कलर आहे. आता बघा हा सुद्धा रेडिश कलरमध्येच मोडतो, ऑरेंज रेडिशमध्ये, आणि हा प्रॉपर टोमॅटो रेडमध्ये मोडतो आहे. तर हा सुद्धा सुंदर आहे, ह्याचा पदरसुद्धा खूप सुंदर आहे. हे पहा असला भारी पदर आहे ना ह्याचा, डार्क ग्रीनमध्ये, बॉटल ग्रीनमध्ये. ब्लाऊज पीससुद्धा असाच आहे याचा, सुंदर बारीक डिझाईनचा. तर ही सुद्धा गौराईंसाठीच आलेली पैठणी आहे. त्यानंतर दुसरी नेक्स्ट पैठणी पाहूया. हिचा कलर तर इतका सुंदर आहे की मला खरंच प्रचंड आवडला आहे बघा. हा सुद्धा थोडासा फिरता कलर आहे, मेहंदी कलर आहे आणि ह्याला लाईट रेड आणि टोमॅटो रेड ह्याचा कॉन्ट्रास्ट दिलेला आहे बॉर्डरचं. खूप सुंदर आहे. ह्याचा सुद्धा पदर इतका सुंदर आहे, पाहायला आहे पहा. ह्याचा ब्लाऊज पीससुद्धा इतका भारी आहे, बारीक डिझाईनमध्ये. दोन्हीही साड्यांमध्ये तुम्हाला दाखवायचं म्हटलं तर हे बघा, हा आहे रेड साडीचा बॉटल ग्रीन आणि हा आहे या साडीचा. इतका बारीक डिझाईनमध्ये ब्रॉकेटचा हा ब्लाऊज आहे. हा आहे पैठणीचा नारायणपेठचा ऑरेंज कलरचा. तर हा कलरसुद्धा खूप सुंदर दिसतोय. नेसल्यानंतर सुद्धा ह्याची बुट्टी आहे ही अगदी लांबून सुद्धा डिटेक्ट होईल आणि खूप सुंदर लुक येईल या साडीचा. ही झाली 3 नंबरची साडी. त्यानंतर पुन्हा नंबर येतो तो नारायणपेठचा. आता ही उलट्या साईडनं घडी घातलेली आहे, म्हणजे आपला निश्चित पदर असतो त्या साईडनं फॉलोला आमच्या मॅडमने घडी घातलेली आहे. याला सुद्धा ऑल ओव्हरमध्ये अशा बुट्ट्या आहेत पूर्ण बघा, हे बघा गोल्डनमध्ये. आणि ह्याचा थोडासा लाईट कलरमध्ये, मोरपंखी लाईटमध्ये बॉर्डर आहे आणि जांभळ्या कलरची ही साडी आहे. खूप सुंदर आहे, जांभळाही नाही आणि रॉयल ब्ल्यूही नाही, मिक्समध्ये शेड आहे याचा. हे सुद्धा खूप छान आहे. 4 नंबरची पैठणी, नारायणपेठ सारखं पैठणी ते, कारण पैठणीसुद्धा पुढे आहेत. त्यानंतर आहे ही बघा 5 नंबरची, असली भारी आहे. आता ह्याला तुम्ही कोणता कलर म्हणाल बघा, ना ग्रीन आहे ना मोरपंख आहे, दोन्हीचा शेड मिक्स आहे. आणि ते लाईट ब्ल्यू कलरची, म्हणजे आपला जो नेव्ही ब्ल्यू कलर आहे त्याची बॉर्डर दिलेली आहे, मध्ये गोल्डन स्ट्रीप आहेत. ह्याला सुद्धा ऑल ओव्हरमध्ये बुट्ट्या आहेत. खूप सुंदर अशी ही साडी आहे 5 नंबरची. आता ही आहे नंबर 6. जशी मी पहिली दाखवली त्याच्यातच थोडासा रंग मोडतोय, पण हा थोडासा फेंट आहे आणि याची बॉर्डर थोडीशी डार्क आहे, पोपटी कलरमध्ये आहे. आणि ही सुद्धा ऑल ओव्हर बुट्ट्यांमध्ये साडी आहे.
साडीवाल्या आमच्या मॅडम आहेत त्या उलट्या फुलट्या घड्या घालत असतात, त्याला पर्याय नाही किती सांगितलं तरी. पण इतकी सुंदर अशी साडी आहे बघा. घातल्यानंतरही खूप लुक ह्याचा सुंदर दिसणार आहे, सोबर आणि सिंपल. ही झाली 6 नंबरची साडी, 6 नंबर नारायणपेठ. त्यानंतर नंबर येतो 7 नंबरचा नारायणपेठचा कलर बघा कसला म्हणजे कसला भारी आहे. इतका गोड आहे की गौराई जरी ही साडी नेसली तर अशी उठून दिसेल म्हणाल, कारण याचा कॉन्ट्रास्ट बघा. जांभळा आहे, वांगी जांभळा, आणि वरती ह्याचा टोमॅटो रेड कलर आहे. चेरी रेड टोमॅटो रेड म्हटला तरीही चालेल. ऑल ओव्हर बुट्टी आहे. ह्याचा पदर कसा आहे आपण पाहूया. ह्याच्या पदराला सुद्धा बघा इकडे या पद्धतीचे स्ट्रिप्स आहेत वांगी कलरचे, आणि ह्याची बुट्टी बारीक बारीक आहे. तर ही बुट्टी बारीक असल्यामुळे सुद्धा आणि जवळजवळ असल्यामुळे खूप सुंदर दिसतीये. हा झाला 7वा रंग. 8वा रंग म्हणाल नारायणपेठचा. आता नारायणपेठ संपली बरं का. आता ही कोणती आहे बघा. ही इरकलमध्ये साडी आहे. असला खतरनाक कलर आहे आणि माझा फेवरेट आहे डार्क बॉटल ग्रीन आणि ही मरून कलरची बॉर्डर. म्हणजे ह्या कलरला कॉन्ट्रास्ट जो आहे हा मरून कलर इतका भन्नाट दिसतो म्हणून सांगू की खतरनाक. माझ्याकडे ऑलरेडी ही साडी आहे, मी इतका वेळ ती नेसली पण माझं काही मन भरत नाही आहे. आणि ही साडीसुद्धा इतकी सुंदर आहे. ह्याचा पदर म्हणाल तर पदर ह्याचा मिक्समध्ये आहे बघा. मरून कलरचे असे पट्टे आहेत आणि मध्ये मध्ये ग्रीन गोल्डन आहे. आणि मरूनसोबत ही जी गोल्डन जरीची बॉर्डर आहे डार्क मरूनसोबत इतकी भन्नाट दिसते. खरं सांगू मला माझ्यासाठी आठवण आली साडी पाहिल्यानंतर. खरंच आता गणपतीमध्ये ही नेसली जाणार आहे साडी. मी नेसल्यानंतर तुम्हाला नक्कीच दिसणार आहे साडी मी कशी, म्हणजे मी जी म्हटली ती साडी आहे की नाही अशीच. ही झाली 7, 8 किती नंबर झाले बघा आता. ही झाली आपली 8 नंबरची साडी, इरकल पैठणी. त्यानंतर येते प्रॉपर पैठणी, म्हणजे पैठण्यांचे एवढे कलेक्शन आपल्याकडे आलेले आहेत. फक्त गौराईंमध्ये हे कलेक्शन आहे. विचार करा दिवाळीमध्ये किती पैठण्या घेतल्या जातात. आणि हा सुद्धा कॉन्ट्रास्ट इतका भन्नाट आहे. याच्यावरचा ब्लाऊज आहे तो वर्कचा आलेला आहे. रेड कलरची डार्क रेड बॉर्डर आहे आणि मोरपंखी म्हणजे चिंतामणी कलर आहे तो पूर्ण ऑल ओव्हर साडीला आहे. त्याच्या मोरांमध्ये मध्ये मध्ये बघा इथे क्रिस्टल दिलेलं आहे, स्टोन दिलेलं आहे, त्याच्यामुळे छान लुक येतो याचा. याचा पदरसुद्धा पूर्ण भरलेला आहे. हे पहा जरी वर्कनी पूर्ण भरलेला आहे. कॉन्ट्रास्टमध्ये खूप सुंदर कलर आहे. तुम्हाला आठवते का सेम कलरची पैठणी माझ्याकडे आहे, मी तुम्हाला दाखवली होती. पण आता ती कुठे या पसाऱ्यामध्ये कोणत्या बॅगमध्ये गेलेली आहे ती मलाच माहीत नाही. सो ही साडी पाहिल्यावर मला माझ्या साडीची आठवण आली बरं का. तर ही आहे 9वी साडी. त्यानंतर येते ही आकाशी कलरची पैठणी. ही सुद्धा पैठणी आहे, मुनिया पैठणी किंवा आता ह्याचं जे काही नाव आहे मला माहीत नाही. पण खूप सुंदर आहे. जाड बॉर्डर आहे, याला थोडे मोठे काठ आहेत आणि काठावरती सुद्धा मोरांची जोडी बसलेली आहे. त्याचा पदरसुद्धा खूप सुंदर असणार आहे. हे पहा कसला खतरनाक आणि कसला जबरदस्त ह्याचा पदर आहे बघा. राणी पिंकमध्ये ह्याची बॉर्डर आहे आणि हा फिरता कलर आहे. इकडून पाहिला तर लाईट शेड दिसतोय ब्ल्यूमध्ये, असा ब्ल्यूमध्ये. इकडून जवळून पाहिला तर थोडासा मोरपंखी मिक्स दिसतोय. शिवाय व्हिडिओमध्ये कॅमेऱ्यासमोर सुद्धा ह्याचा कलर थोडासा वेगळा होतोय. सो फिरता कलर आहे. 10 नंबरची साडी. आता ही बघा ही आहे 11 नंबरची साडी. जसं मी सुरुवातीपासून म्हणत आलेले आहे की आमच्या साडीवाल्यांना कॉम्प्लेक्स आहे घडीचा, त्यामुळे त्या अशा घड्या घालतात. ॲक्च्युली या पैठणीची घडी जी आहे ती अशी यायला पाहिजे. ही पहा हा आता नेसूचा पदर आहे ना तोच वरती करण्याची सवय लागलेली आहे जणू काय आमच्या फॉलवाल्या वर्षा मॅडमला. तर ही साडी बघा किती सुंदर आहे. पाहिला गेलात हा कलर तर समोरून आपल्याला घेताना हा कलर घेऊ वाटत नाही, पण ही नेसल्यानंतर इतकी अप्रतिम खुलून दिसते अंगावरती की खरंच म्हणजे लुक त्याचा इतका सुंदर दिसतो की तुम्ही नक्की हा कलर ट्राय करा. नेक्स्ट टाइम जेव्हा पैठणी घ्यायला जाईल तेव्हा मलासुद्धा हा कलर ट्राय करायचा स्वतः घेऊन. हा कलर घ्यायला जाते आणि दुसरा कुठं समोरचा आवडतो मग मी तो घेऊन येते, असं होतं बऱ्याच वेळेला. ह्याचासुद्धा पदर खूप सुंदर आहे बघा. पॅरोट ग्रीनमध्ये आणि मोरपंखीमध्ये ह्याची बॉर्डर आहे. बॉर्डरसुद्धा खूप सुंदर आहे. ब्ल्यू आणि मोरपंखी फिरता कलर बॉर्डरला मिक्स दिलेला आहे डार्क शेड येण्यासाठी. आणि ह्या एवढ्या साऱ्या साड्या आहेत. एकापेक्षा एक साडी भन्नाट आहे की नाही सांगा की अगदी कोणती नेसू आणि कोणती ठेवू असं व्हायला लागलेलं आहे. तर एवढ्या साड्या ह्या ज्या आहेत
ह्या सगळ्या लक्ष्म्यांच्या साड्या आहेत, लक्ष्मीला घेतलेल्या प्रत्येकीच्या घरच्या लक्ष्म्यांसाठी घेतलेल्या एवढ्या सगळ्या साड्या आहेत, सगळ्या खुर्चीवरती सटकलेल्या आहेत. तर सुंदर सुंदर साड्यांचं कलेक्शन तुम्हाला मी दाखवलेलं आहे. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब. आणि तुम्ही तुमच्या घरी गणपती आणि गौराई असेल, तुमच्या गौराईंसाठी कोणत्या साड्या घेतलेल्या आहेत हे नक्की मला कमेंट सेक्शनला कमेंट करून सांगा. आणि यापैकी तुम्हाला कोणत्या साड्या आवडल्या हे सुद्धा सांगायला विसरू नका. खूप साऱ्या साड्या मी तुमच्यासोबत शेअर केलेल्या आहेत. सो या साड्यांमध्ये 10 साड्यांमध्ये तुम्हाला कोणती फेवरेट साडी आवडलेली आहे, नेक्स्ट टाइम तुम्ही आपली कोणती साडी घेणार आहात हे सुद्धा मला सांगायला अजिबात विसरायचं नाही. सो चला, व्हिडिओ इथेच पूर्ण करते. पुन्हा भेटू. बाय बाय.